नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका नव्या विषयावर बोलणार आहेत. तत्पूर्वी मी आपल्या सर्वांचे नव्या वाटा या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो. आज पत्रकार दिन म्हणजेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती. मित्रांनो, बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील पोंबुर्ले या खेडेगावी इसवी सन 1812 मध्ये झाला. त्यांचे संपूर्ण नाव बाळ गंगाधर जांभेकर असे होते. त्यांना संस्कृत, मराठी, इंग्रजी, गुजराती, फारसी या भाषा येत. तसेच ते गणित व भूगोल विषयात विशेष प्रवीण होते. मित्रांनो, त्यांच्या कार्याचा जर उल्लेख करायचा तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अक्कलकोटच्या युवराजचे शिक्षक म्हणून बाळशास्त्रींची नेमणूक झाली. त्यानंतर मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजात त्यांची प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. कॉलेजात ते बीजगणित व ग्रहगणित हे विषय शिकवित. तसेच मुंबई विभागातील प्राथमिक शाळा तपासणी निरीक्षक, ट्रेनिंग कॉलेजचे संचालक इत्यादी पदांवर त्यांनी कार्यसुद्धा केले होते. इसवी सन 1830 मध्ये म्हणजे वयाच्या 20व्या वर्षी त्यांची बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे डेप्युटी सेक्रेटरी म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर 2च वर्षांनी या संस्थेचे नेटिव्ह सेक्रेटरी म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. बाळशास्त्रींनी मराठी वृत्तपत्रसृष्टीचा पाया घातला म्हणून त्यांना मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक म्हणून सुद्धा म्हटले जाते. त्यांनी मराठी भाषेतील दर्पण हे पहिले वृत्तपत्र इसवी सन 1832 मध्ये सुरू केले. दर्पण हे साप्ताहिक होते आणि ते इंग्रजी व मराठी अशा 2 भाषात प्रसिद्ध होत असे. या पत्रातील इंग्रजी भाग बाळशास्त्री जांभेकर लिहित व त्याचे मराठी भाषांतर भाऊ महाजन करीत होते. दर्पण हे वृत्तपत्र सुमारे 8 वर्ष चालू राहिले. ते बंद होण्याच्या सुमारास म्हणजेच इसवी सन 1840 मध्ये बाळशास्त्री जांभेकर व भाऊ महाजन यांनी दिग्दर्शन या नावाचे मराठी मासिक सुरू केले. दर्पण व दिग्दर्शन या वृत्तपत्रातून समाज जागृती करण्याचा प्रयत्न बाळशास्त्री जांभेकरांनी केला. त्यांना हिंदू धर्मातील अनिष्ट प्रथा बंद पडाव्यात असे वाटत होते. ते विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते. जांभेकर सुधारणावादी असले तरी हिंदू धर्मांविषयी त्यांना अभिमान होता. म्हणून हिंदू धर्मातून दुसऱ्या धर्मात गेलेल्या लोकांना हिंदू धर्मात परत घ्यावे असा त्यांचा आग्रह होता व तसे प्रयत्नही त्यांनी चालविले होते. शेषाद्री नावाच्या ब्राह्मणांची नारायण व श्रीपती हे 2 मुले मुंबई ख्रिस्त मिशनऱ्यांच्या शाळेत शिकत होती. त्यातील नारायण याने ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. त्याच्या पाठोपाठ श्रीपती देखील ख्रिस्ती होऊ नये म्हणून बाळशास्त्री जांभेकरांनी श्रीपतीच्या वडिलांशी हाताशी धरून कोर्टामार्फत श्रीपतीचा ताबा मिळवला. खरे तर श्रीपतीने धर्मांतर केलेच नव्हते, पण तो काही काळ मिशनऱ्यांनी चालविलेल्या शाळेत राहिलेला होता. म्हणून परंपरानिष्ठ व सनातनी ब्राह्मणांचा श्रीपतीला हिंदू मानण्यास विरोध होता. बाळशास्त्रींनी शुद्धीकरण करून श्रीपतीला हिंदू धर्मात परत घेतले. मात्र या घटनेमुळे सनातनी ब्राह्मणांचा बाळशास्त्रींवर रोष ओढवला आणि त्यांनी बाळशास्त्रींना वाडीत टाकले. मित्रांनो, महाराष्ट्रात शिक्षण प्रसाराच्या सुरुवातीच्या काळात निरनिराळ्या विषयांवरील अभ्यासासाठी पाठ्यपुस्तके तयार करण्याचे काम बाळशास्त्रींनी केले. इतिहास, भूगोल, व्याकरण, गणित, छंदशास्त्र, नीतिशास्त्र इत्यादी विविध विषयातील मराठी भाषेतील पहिली पाठ्यपुस्तके त्यांनीच रचली होती. मित्रांनो, त्यांनी जर ग्रंथ लिहिले हे विषय अभ्यासायचा असेल तर हिंदुस्थानचा इतिहास, इंग्लंडचा इतिहास, हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास, सार संग्रह त्यांचे प्रसिद्ध ग्रंथ आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे विशेष म्हणजे मराठी वृत्तसृष्टीचे जनक असं त्यांना म्हणतात. आद्य समाजसुधारक, आद्य इतिहास संशोधक, राष्ट्रजागृतीचे अग्रदूत, सुधारणावाद्यांचे प्रवर्तक, आधुनिक महाराष्ट्राचा आद्य ऋषी, व्यासंगी पंडित असे अनेक विशेष त्यांना मिळालेले आहे. त्यांचा मृत्यू 17 मे 1846 रोजी अकाली निधनाने झाला. 6 जानेवारी 1812 ते 17 मे 1846 असा त्यांचा कालखंड होता. मित्रांनो, सर्वांना, माझ्या सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपण आमच्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.